नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी साथीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत त्या स्वप्नाबद्दल जे प्रत्येक भात उत्पादक शेतकरी पाहतो. ते स्वप्न म्हणजे सोन्यासारख्या लोंब्यांनी डोलणारं भरघोस पिकाचं शेत. पण ह्या स्वप्नाच्या आणि वास्तवाच्या मध्ये काही लपलेले शत्रू आहेत. आज आपण बरोबर ह्याच शत्रूंना ओळखणार आहोत आणि त्यांना हरवण्याची एक पक्की रणनीती शिकणार आहोत. पण ही लढाई सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती. जर आपल्याला अशीच अचूक आणि शास्त्रीय माहिती आवडत असेल तर लगेच आपलं कृषी साथी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, तो जो बेल आयकॉन आहे ना, तो नक्की दाबा, म्हणजे आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग सुरू करूया आपल्या पिकाच्या संरक्षणाचा हा प्रवास. बघा, प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच चित्र असतं नाही का? स्वतःचं हिरवंगार शेत जे वाऱ्यावर डोलणाऱ्या पिवळ्या धम्मक लोंब्यांनी भरलेलं आहे. तो नजारा पाहण्यात जो आनंद आहे ना, तो काही वेगळाच असतो. कारण त्यावर फक्त वर्षभराची मेहनतच नाही, तर आपल्या कुटुंबाच्या आशा आणि आपली सगळी स्वप्न टिकून असतात. हे फक्त एक पीक नाहीये, हे आपल्या घामाचं, आपल्या समर्पणाचं फळ आहे. आता जरा कल्पना करा. सगळं काही उत्तम सुरू आहे, चांगलं बियाणं, वेळेवर खतपाणी, सगळं अगदी योजनेनुसार. पण अचानक काहीतरी बिघडल्यासारखं वाटायला लागतं. पिकाचा तो टवटवीतपणा कुठेतरी हरवतो, वाढ खुंटते. कोणीतरी आहे, एक असा शत्रू जो डोळ्यांना दिसत नाही पण आपल्या पिकाला आतून पोखरतोय. आणि बघता बघता आपल्या डोळ्यासमोर आपली सगळी मेहनत वाया जाते. हीच भीती, हीच चिंता प्रत्येक शेतकऱ्याला सतावत असते, बरोबर ना? आणि हीच ती वेळ आहे जी सगळ्यात महत्वाची आहे. भात लागवडीनंतरचे 50 ते 75 दिवस. हा काळ म्हणजे पिकासाठी जणू काही अंतिम परीक्षाच असते. याच काळात पीक पोटरीत येतं, निसवतं. रोपाची सगळी ताकद, सगळी ऊर्जा दाणे भरण्यात लागलेली असते. आणि नेमकं याच नाजूक वेळेत पिकाची रोगप्रतिकारक शक्ती थोडीशी कमी होते. आणि याच संधीची वाट बघत असतात ते लपलेले शत्रू, रोग आणि किडी. हल्ला करण्यासाठी हीच योग्य वेळ ते साधतात. त्यामुळे हा काळ आपल्यासाठी प्रचंड महत्वाचा आणि निर्णायक आहे. चला तर मग आपल्या शत्रूंना ओळखायला सुरुवात करूया. आपला पहिला आणि सगळ्यात सामान्य शत्रू म्हणजे बुरशी. बघा, पावसाळी वातावरण, हवेतला दमटपणा, थोडी उष्णता, हे सगळं म्हणजे या बुरशीसाठी जणू काही पंचपक्वान्नाचं ताटच आहे. ती वाऱ्यातून, पाण्यातून कुठेही पसरते आणि एकदा का पिकावर आली की इतक्या झपाट्याने वाढते की मोठं नुकसान करते. आता या बुरशीजन्य रोगांमध्ये एक प्रमुख रोग आहे, तो म्हणजे शीथ ब्लाइट. याची सुरुवात होते भाताच्या खोडावर, जिथे पाण्याची पातळी असते त्याच्या अगदी थोडं वर. सुरुवातीला आपल्याला तिथे हिरवट राखाडी पाण्यात भिजल्यासारखे डाग दिसतील. हळूहळू हे डाग मोठे होतात, त्यांचा आकार अंडाकृती होतो आणि रंग गडद तपकिरी होऊ लागतो. आणि जेव्हा हे डाग एकमेकात मिसळतात तेव्हा असं वाटतं की जणू काही सापाची कातडीच आहे. ही बुरशी काय करते तर झाडाचं खोड आतून कमकुवत करते. त्यामुळे काय होतं, अन्नद्रव्यांचा पुरवठा थांबतो आणि लोंबीतले दाणे पोकळ राहतात. मग यावर उपाय काय? सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्षणं दिसताच अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. जर रोग सुरुवातीच्या अवस्थेत असेल, म्हणजे थोडेफार डाग दिसत असतील, तर हेक्झाकोनाझोल 5% SC हे औषध 400 मिली प्रति एकर फवारा. पण समजा प्रादुर्भाव वाढलाय, रोग जास्त पसरलेला दिसतोय, तर आपल्याला एक शक्तिशाली औषध लागेल. त्यासाठी अझोक्सिस्ट्रोबिन आणि डायफेनोकोनाझोल यांचं मिश्रण असलेलं बुरशीनाशक 200 मिली प्रति एकर वापरा. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, योग्य वेळी योग्य औषध हेच विजयाचं सूत्र आहे. भातावरचा दुसरा मोठा बुरशीजन्य शत्रू म्हणजे ब्लास्ट. यालाच आपण करपा किंवा झोंका रोग असंही म्हणतो. आणि हा इतका हुशार शत्रू आहे की तो 3 वेगवेगळ्या बाजूंनी हल्ला करतो. पहिला हल्ला होतो पानांवर, ज्याला म्हणतात पानांवरील ब्लास्ट. यात पानांवर डोळ्याच्या आकाराचे ठिपके दिसतात. दुसरा हल्ला होतो खोडाच्या सांध्यांवर, म्हणजे पेरांवर. याला म्हणतात पेरांवरील ब्लास्ट, ज्यात खोड काळं पडून सडतं आणि झाड तिथेच मोडतं. पण सगळ्यात धोकादायक आहे तिसरा हल्ला, मानेवरील ब्लास्ट. हा थेट लोंबीच्या मानेवरच हल्ला करतो. जिथून लोंबी बाहेर येते तो भागच सडून जातो आणि मग दाणे भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबते. अख्खीच्या अख्खी लोंबी पांढरी पडून वाया जाते. आता या खतरनाक रोगाला थांबवण्यासाठी आयसोप्रोथिओलेन 40% EC हे एक उत्तम औषध आहे, जे 300 मिली प्रति एकर या प्रमाणात फवारायचं. आणि खास करून मानेवरील ब्लास्टसाठी टेबुकोनाझोल आणि ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन यांचं मिश्रण खूपच प्रभावी काम करतं.
एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जेव्हा वातावरणात अचानक बदल होतो, ढगाळ हवा असते किंवा आपण गरजेपेक्षा जास्त युरिया वापरतो, तेव्हा हा रोग अक्षरशः वेगाने पसरतो. त्यामुळे हवामानावर आणि खताच्या वापरावर आपलं बारीक लक्ष असायला हवं. चला आता भेटूया एका अशा शत्रूला जो सोंग घेतो, म्हणजे तो दिसतो बुरशीजन्य रोगासारखा पण असतो पूर्णपणे वेगळा. आपण बोलतोय जीवाणू किंवा बॅक्टेरियामुळे होणाऱ्या करप्याबद्दल. आणि इथेच अनेक शेतकरी फसतात. ते यावर महागडी बुरशीनाशकं फवारत बसतात, पण परिणाम शून्य. का? कारण शत्रू वेगळा आहे तर त्याला हरवण्याचं शस्त्रही वेगळंच लागणार, नाही का? ह्या जीवाणूजन्य करप्याला म्हणजेच बॅक्टेरियल लीफ ब्लाइटला ओळखणं खरं तर खूप सोपं आहे. याची लक्षणं पानाच्या टोकाकडून किंवा कडेने सुरू होतात. पान असं कडेकडेने वाळत जातं, जणू काही जळालं आहे. पण ही वाळलेली रेषा सरळ नसते, ती नागमोडी असते, जशी लाट असते तशी. आणि याची सगळ्यात पक्की ओळख म्हणजे सकाळी सकाळी जर आपण पाहिलं तर त्या वाळलेल्या भागावर पिवळसर रंगाचे चिकट दवबिंदू दिसतात. हे दुसरं तिसरं काही नसून त्या जीवाणूंचा स्राव असतो. हा रोग शेतात दिसला की सगळ्यात पहिलं काम करायचं ते म्हणजे युरिया देणं तात्काळ थांबवायचं. कारण नायट्रोजन हे या जीवाणूंचं आवडतं खाद्य आहे. त्यानंतर उपचारासाठी आपल्याला जीवाणूनाशकच वापरावं लागेल. त्यासाठी स्ट्रिप्टोसायक्लिन 6 ग्रॅम आणि त्याच्यासोबत कॉपर ऑक्झिक्लोराइड 400 ग्रॅम हे दोन्ही एकत्र करून प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून फवारा. हेच यावरचं अचूक शस्त्र आहे. आता एक खूप मोठी आणि खर्चिक चूक टाळूया. अनेकदा काय होतं, आपण दुकानात जातो आणि सांगतो की करपा आला आहे. दुकानदार आपल्याला अगेती करपा किंवा पछेती करपा म्हणजेच अर्ली किंवा लेट ब्लाइटचं औषध देतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तो करपा बटाटा आणि टोमॅटोवर येतो. त्याचा आपल्या भाताच्या पिकाशी काही संबंध नाही. भातावर जो करपा दिसतो तो असतो जीवाणूजन्य पानकरपा म्हणजेच BLB. त्यामुळे चुकीच्या औषधांवर पैसे वाया घालवण्यापेक्षा योग्य निदान करा आणि योग्यच औषध वापरा. तर आपण बुरशी आणि जीवाणू यांसारख्या न दिसणाऱ्या शत्रूंना तर ओळखलं. आता वेळ आहे त्या शत्रूंशी लढण्याची, जी आपल्याला डोळ्यांनी दिसतात पण नुकसान तितकंच भयानक करतात. हो, मी बोलतोय किडींबद्दल. या किडी पानांपासून खोडापर्यंत आणि अगदी दाण्यांपर्यंत कुठेही हल्ला करून आपल्या पिकाचं मोठं नुकसान करू शकतात. भाताच्या पिकावरचा किडींमधला पब्लिक एनिमी नंबर 1 म्हणजे खोडकिडा. या किडीचा पतंग पानांवर अंडी घालतो. त्यातून बाहेर पडणारी छोटी अळी सरळ भाताच्या खोडात शिरते आणि आतून खोड पोखरून खायला सुरुवात करते. जर हा हल्ला पीक लहान असताना झाला तर मधला मुख्य कोंब वाळून जातो. आपण त्याला हलके जोडलं की तो सहज उपटून येतो. यालाच डेड हार्ट किंवा गाभामर म्हणतात. आणि समजा हाच हल्ला पीक निसवल्यानंतर झाला तर लोंबीपर्यंत अन्नच पोचत नाही आणि संपूर्ण लोंबी दाणे न भरता पांढरी फटक पडते. याला व्हाईट इयर किंवा पांढरी लोंबी म्हणतात. ह्या शत्रूला हरवण्यासाठी सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे प्रतिबंध. हल्ला होण्याआधीच तयारी करा. भात लावणीनंतर 20 ते 25 दिवसांनी शेतात थोडं पाणी असताना कार्टाप हायड्रोक्लोराइड 4% G किंवा फिप्रोनिल 0.3% GR सारखे दाणेदार कीटकनाशक एकरी 4 ते 5 किलो या प्रमाणात शेतात सारखी फेका. हे औषध मुळांवाटे झाडात जातं आणि पूर्ण झाडात पसरतं. त्यामुळे अळी खोडात शिरताच मरून जाते. पण जर हा उपाय करायचा राहून गेला आणि पिकात प्रादुर्भाव दिसला तर क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रॉल 18.5% SC सारखा आंतरप्रवाही कीटकनाशक 60 मिली प्रति एकर या प्रमाणात फवारा. आता भेटूया एका अशा चोराला जो दिवसाढवळ्या चोरी करतो. तपकिरी तुडतुडे म्हणजेच BPH. हे कीटक पानांवर वगैरे दिसत नाहीत. ते लपून बसतात थेट खोडाच्या पायथ्याशी, पाण्याच्या जवळ. हजारोच्या संख्येने एकत्र येतात आणि झाडातला रस शोषून घेतात. यामुळे काय होतं, झाडं आधी पिवळी पडतात, मग तपकिरी होतात आणि पूर्णपणे वाळून जातात. शेतात अचानक गोलाकार चकत्यांमध्ये पीक जळल्यासारखं दिसतं. यालाच हॉपर बर्न म्हणतात. आणि हे तुडतुडे इतक्या वेगाने पसरतात की काही दिवसात मोठं क्षेत्र निकामी करतात. आणि इथेच एक गोष्ट सिद्ध होते की योग्य निदान आणि योग्य उपचार पद्धत किती महत्वाची आहे. हे तुडतुडे पानांवर नसतातच, ते तर खोडाच्या मुळाशी असतात. त्यामुळे आपण वरून कितीही फवारणी केली तरी औषध त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाही. मग करायचं काय? तर या तुडतुड्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी फवारणी करताना पंपाचं नोझल नेहमी खोडाच्या पायथ्याशी खालच्या दिशेला धरायचं. तरच औषध थेट किडींपर्यंत पोचेल आणि त्यांचा नायनाट होईल. हा एक प्रो टिप आहे, लक्षात ठेवा. तर बांधवांनो,
आत्तापर्यंत आपण बुरशी, जीवाणू आणि कीटक या आपल्या 3 प्रमुख शत्रूंना ओळखलं आणि त्यांच्यावरचे अचूक उपायही पाहिले. आता या सगळ्या माहितीला एकत्र आणून विजयाची अंतिम रणनीती बनवूया, कारण या लढाईत जिंकण्याची गुरुकिल्ली एका त्रिसूत्रीमध्ये लपलेली आहे, आणि ती म्हणजे योग्य ओळख, योग्य वेळ आणि योग्य उपाय. पण थांबा, अजून एक गोष्ट बाकी आहे. शेतात प्रत्येक पिवळं दिसणारं पान म्हणजे रोगच असतो का? किंवा प्रत्येक समस्या म्हणजे कीडच असते का? नाही. कधीकधी आपण महागडी औषधं फवारत राहतो, पण समस्या काहीतरी वेगळीच असते. कधीकधी समस्या औषधात नसते, तर ती जमिनीत असते, म्हणजे अन्नद्रव्यांच्या कमतरतेत. ह्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे खैरा रोग. अनेक जण याला बुरशीचा रोग समजून त्यावर बुरशीनाशकं फवारतात, पण काहीच फरक पडत नाही. का? कारण हा रोगच नाहीये. ही आहे जमिनीत जस्त म्हणजेच झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता. याची लक्षणं म्हणजे खालच्या पानांवर गंज लागल्यासारखे कथ्थई रंगाचे डाग दिसतात आणि झाडाची वाढ खुंटते. आणि यावरचा उपाय किती सोपा आहे माहीत आहे? महागडी औषधं नाहीत, तर फक्त झिंक सल्फेटची फवारणी. आणि हेच आहे आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचं सार. योग्य उपचारांची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे समस्येची योग्य ओळख. जर आपण रोगाचं किंवा किडीचं निदान अचूक करू शकलो, तरच आपण योग्य औषध निवडू शकतो. आणि यामुळे आपला वेळ वाचेल, पैसा वाचेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं कष्टानं वाढवलेलं पीक वाचेल. तर मग या माहितीनंतर आता शेतातल्या कोणत्याही समस्येला घाबरण्याची गरज नाही. आपण आत्मविश्वासाने तिला सामोरे जाऊ शकतो. आता आपण फक्त एक शेतकरी नाही, तर आपल्या पिकाचे डॉक्टर आहोत. एक असा डॉक्टर जो प्रत्येक लक्षण पाहून रोगाचा अचूक निदान करू शकतो आणि त्यावर योग्य उपचार करून आपल्या पिकाला वाचवू शकतो. आम्हाला आशा आहे की भाताच्या शेतातील या शत्रूंना ओळखण्याची आणि त्यांना हरवण्याची ही सविस्तर माहिती आपल्या नक्कीच कामी येईल. जर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आमच्या या प्रयत्नांसाठी एक लाईक नक्की करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि हो, भविष्यातही अशाच शास्त्रीय माहितीसाठी कृषी साथी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.